नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर. आज महत्त्वाच्या टॉपिकवर आपण बोलणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला माहिती आहे का, पोट साफ होण्यासाठी आपण जे औषध घेतो, ते औषध आपल्या शरीरामध्ये कोणता रोग क्रिएट करतो, कोणता रोग तयार होतो. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. होतं कसं, की आपण बरेच लोकं शक्यतो वयस्कर लोक जे आहेत त्यांचं पोट साफ होत नाही. मग ते काय करतात, पेपरमध्ये जाहिराती वाचतात, एखादं चूर्ण घेतात, एखादं आयुर्वेदिक चूर्ण घेतात, काही आयुर्वेदिक गोळ्या घेतात किंवा ज्या लोकांना फिशरचा त्रास आहे, पाईलचा त्रास आहे, असे लोक पण कित्येक महिने आपल्या औषधं घेतात पोट साफ होण्यासाठी. पर्टिक्युलर मग चूर्ण असेल किंवा मग आणि गोळ्या असतील. मग याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागतात. त्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे. सगळ्यात महत्वाचं काय होतं, की पोट साफ होण्यासाठी जी औषधं असतात त्याच्यामध्ये जुलाबाची गोळी असते, काही ठिकाणी पावडर असते, काही ठिकाणी सिरप असतो. आणि मग ती वापरलं तर दीर्घकाळ घेतली ना, मग त्याची शरीराला नक्कीच दुष्परिणाम होतात. ते दुष्परिणाम सगळ्यात पहिला आहे, की आपल्या औषधाशिवाय आपलं पोट साफ होत नाही. म्हणजे आपल्या शरीराला एक प्रकारची सवय लागते, की औषध घेतलं तरच पोट साफ होतं. ज्या दिवशी आपण ज्या रात्री आपण औषध घेणार नाही त्या सकाळी आपल्याला पोट साफ होत नाही. याचं काय होतं, की आतड्यांची जी नैसर्गिक हालचाल असते ना, ती कमी होऊन जाते. दुसरी गोष्ट काय होतं, की पाण्याची व क्षारांची कमतरता होते. विशेषतः होतं काय, जेव्हा आपण पोट साफ करायचं औषध जेव्हा घेत असतो त्यावेळेला आतड्यांना मुवमेंट मिळत असते आणि आतड्यामधून जे अन्न पुढे सरकत असतं त्याचं स्पीड वाढतं. आणि त्याचं स्पीड वाढल्यामुळं काय होतं, की दुसरी गोष्ट असते, की रक्तातलं पाण्याची जी पातळी आहे ती कमी होऊन ते सुद्धा शोषून घेतलं जातं. आणि याच्यामुळं होतं कसं, की जे आतड्याला काम करायचं असतं, जे अन्नातलं जे वेगवेगळ्या प्रकारचे पोटॅशियम असतील किंवा व्हिटॅमिन्स असतील, जे शोषून घ्यायचं असेल, तो शोषून घ्यायला त्याला वेळ मिळत नाही. त्याची ताकद कमी पडते. आणि मग जे अन्नातले जे आपल्याला शरीराला उपयोगी असलेले जे घटक आपल्याला जायला पाहिजेत, ते आपल्या बॉडीमध्ये जात नाहीत. मग त्याच्यामुळे थकवा होतो. मग स्नायू दुखतात, हृदयाचे ठोके विस्कळीत होऊ शकतात. सतत औषध घेतल्यामुळे काय होतं, आतड्यांचं जे आतलं जे आवरण असतं, ते सुद्धा कमकुवत होऊन जातं. पचनसंस्था कमजोर होते, पोट फुगतं, गॅसेस तयार होतात, पोटदुखी होते, याचा त्रास वाढून जातो. सगळ्यात महत्त्वाचं, किडनीवर सुद्धा ताण येतो, किडनीचे आजार होऊ शकतात. कसं होतं, की आपल्या रक्तामधलं जे युरिक ॲसिड असतं, ते युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. कारण याच्यामध्ये जेव्हा आपण ते पोट साफ करायचं जे औषध घेत असतो, त्यावेळेला डिहायड्रेशन होतं आपल्या बॉडीमध्ये. पाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये रक्तातलं शोषलं जातं. आणि मग रक्तात पाणी कमी झालं, की रक्तातनं जे युरिक ॲसिड आहे, जे लघवीवाटी बाहेर फेकायला पाहिजे, त्याचं अडचण निर्माण होते. आणि मग हे जे युरिक ॲसिड आहे ते रक्तामध्ये साचून राहतं. आणि हे साठलेलं युरिक ॲसिड आहे, ते आपल्या जे हाडं असतात, त्या हाडांची जी सांधे असतात, त्या सांध्यामध्ये जाऊन ना तिथं स्फटिकरूपी तयार होतात, थोडेसे खडे तयार होतात. किंवा मग आपल्या मूत्रपिंडामध्ये सुद्धा आपल्याला किडनी स्टोन्स तयार होण्याची शक्यता असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम डिफिशियन्सी क्रिएट होते. आपल्या शरीरामध्ये जे जीवनसत्व आणि जी खनिजे लागतात, ती शोषून घेण्याचं काम, अन्नातून शोषून घेण्याचं काम हे आपल्या आतड्यांचं असतं. आपल्या आतड्यांचंच अडचण निर्माण झाल्यामुळं शरीराला व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता जाणवते. आणि मग त्याच्यामुळं आपल्याला मग हाडं कमकुवत होतात. मग आपल्याला अंगदुखी, मूड खराब राहणे, बेचैन राहणे, त्याच्यानंतर आळशी राहणे, सारखं अंगदुखी राहणं, आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होणं, हे सगळे त्याच्या मग साइड बाय साइड आपल्याला पर्याय चालू होऊन जातात. याच्यामुळे हा फार फार मोठा त्रास आपल्या बॉडीला होतो, आपल्या शरीराला खूप हानिकारक होतो. मग यासाठी पर्याय काय ठेवलाय? यासाठी दुसरा पर्याय आपला नॅचरल. आहारामध्ये फायबर वाढवणे, फळं खावा, पपई, चिकू, संत्रे, भाज्या, सालीसकट धान्य असलेले ते खावा. याच्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीमध्ये फायबरचं प्रमाण जास्त वाढून पोट साफ व्हायला मदत होतं. दुसरी गोष्ट, भरपूर पाणी प्यायचं. नियमित व्यायाम करावा लागेल. रोज 5 किलोमीटर चालणं सुरू करा. दूध, दही, ताक घ्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा, डोक्यावरचा जो ताण असेल, मानसिक ताण आहे, तो कमी करायचा प्रयत्न करा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.